स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला एकाएकी महत्त्व आलंय। एकही खासदार आमदार नसलेल्या मनसेसमोर सध्या भाजप आणि दोन शिवसेना अशा तीन राजकीय पक्षांचे हात टाळीसाठी सरसावलेत। पण राज ठाकरे नेमकं काय करणार, शिवतीर्थ कुणाला पावणार, याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा रिपोर्ट। राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना। लोकसभेत एकही खासदार निवडून आलेला नाही। विधानसभेत मनसे आमदारांची संख्या शून्य आहे ना। राज्यात कुठलीही महापालिका त्यांच्या ताब्यात आहे। पण तरीही हा राज ठाकरेंचा करिश्माच म्हणावा लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पुढे टाळीसाठी तीन तगडे हात दिसू लागलेत। यातला पहिला हात त्यांच्या दादूचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा, दुसरा हात राजकारणातल्या भाईंचा म्हणजे एकनाथ शिंदेंचा, आणि तिसरा हात सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या भाजपचा। आता या हातांपैकी एक हात राज ठाकरेंना निवडायचा, नाहीतर आपलाच हात जगन्नाथ म्हणत स्वबळाचा नारा द्यायचा। पण अजून तरी चर्चेच्या पलीकडे काहीच घडताना दिसत नाहीये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे। आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला हे तुम्हाला वारंवार मला कल्पना नाही। आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी करतोय। युती आघाडीचा निर्णय हा सर्वस्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। दोन ठाकरेंच्या युतीबाबत काही स्पष्ट ठरत नसतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या दारावर ठकठक केली। शिंदेंना राज ठाकरेंच्या घरी जेवणाचं निमंत्रण आल्याचं शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यानं सांगितलंय। त्यावरून सुद्धा चर्चा रंगल्यात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते, अशातला काही भाग नाहीये। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। मला वाटतं काही चढाओढ हा असा विषय नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक निश्चितपणे ताकद आहे, त्यामुळे कुणाच्या मनात काय मला कल्पना नाही। राज ठाकरे साहेबांनी सदैव मराठी माणूस आणि मराठी भाषा किंवा संस्कृती याच्या बाबतीत कधीच त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये। त्यांनी मग समोर कोणी मित्र असेल तरी मराठी भाषेसाठी त्यांनी मित्राला सुद्धा झुंगारलेला आहे। तर आज दिवसेंदिवस मराठी माणसांचा जो पाठबळ आहे किंवा सपोर्ट आहे हे राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे। आमचे म्हणणं आहे की राज साहेबांनी जिकडे खरे भगवे विचार आहे ते आमच्याकडे यावे, असं आमचं त्यांना म्हणणं आहे। त्यांच्याकडे जाऊन आज तिकडे जर पाहिलं तर आता फक्त एक संजय राऊत नावाचं भूत तिकडे राहिलंय। त्यामुळे मला असं वाटतं की त्या भूताच्या नादी आपण लागू नये आणि त्यांनी महायुतीमध्ये यावं आणि मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी महायुतीत यावं। या प्रतिक्रिया एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या गुप्त भेटीगाठी आणि बैठका, हे चित्र हेच सांगतंय की एकाएकी राज ठाकरे आणि त्यांची मनसे यांचं महत्व वाढलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्यातून मुंबई महापालिकेची निवडणूक ही राज ठाकरे यांच्या पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरू शकते आणि हे राज ठाकरे सुद्धा जाणतात। खरं तर पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्यायचं असेल तर त्यांना स्वबळावर लढणं हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल। कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली शिवसेना अचानक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असताना भाऊ म्हणून मदत करायची का पूर्वी आपल्याला नाकारलं गेल्यामुळे ही सेना संपतेय म्हणून ती जागा घ्यायला सज्ज व्हायचं, असे दोन प्रश्न राज ठाकरेंसमोर आहेत। हे दोन्ही प्रश्न अत्यंत कठीण आहेत। मनसेची आणि राज ठाकरेंची गरज जशी भाजप आणि दोन्ही शिवसेनेंना आहे, तशीच या युती आघाडीतून मिळू शकणाऱ्या नवसंजीवनीची गरज राज ठाकरेंनाही आहे। आणि त्यामुळेच टाळीचा निर्णय हा राज ठाकरेंसाठीही सोपा नसेल, कारण राज यांच्या आजवरच्या टाळ्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा आवाज राज्याच्या राजकारणात विशेष घुमल्याचं स्मरत नाही।
शिवाय बहुतेकदा कधी ती छुपी टाळी होती तर कधी बिनशर्त पाठिंब्याची चुटकी. निदान यावेळी तरी राज ठाकरे खणखणीत आवाजाची टाळी देऊन मैदानात उतरतात का हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.